नमस्कार, आज आपण बघणार आहोत ताडगोळे कसे उतरवतात, म्हणजे ताडगोळ्याचं झाड आणि ताडगोळे कसे काढतात। हे आमचे नाना आहेत, ते त्या झाडावर चढतायत आणि ते त्यावरून रशीच्या साहाय्याने पेंडी एक एक तोडून खाली सोडणार आहेत। ताडाच्या झाडावर किंवा माडाच्या झाडावर चढण्याची ही कला पूर्वीच्या लोकांना अवगत होती, नवीन पिढीला ही कला अवगत नाहीये। नाना हे आमच्या तिसऱ्या पिढीचे आहेत, आता नवीन जी पिढी आहे ती ह्यामध्ये पारंगत नाहीये। ताडगोळे हे प्रामुख्याने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या महिन्यात मिळतात आणि खास करून चौलमध्ये ही ताडगोळे मिळतात। ताडगोळ्याची झाडं ही प्रामुख्याने चौल एरियामध्ये जास्ती प्रमाणात असतात। प्रत्येकाच्या वाडीत 2-4 अशी झाडं आपल्याला बघायला मिळतील आणि ताडगोळे हे काढल्यानंतर रेवदंडा मार्केट, चौल मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात। येणारे पर्यटक हे गोळे आवर्जून घेतात। नाना आता वरून एक एक पेंट सोडून देतील खाली। हे भरपूर कष्टाचं काम आहे, सहजासहजी हे आपल्याला ताडगोळे मिळत नाहीयेत, मेहनत भरपूर करावी लागते ह्यामध्ये। नाना तर वरून पेंडी सोडेल आणि खाली कल्पनावेने उभे आहेत ते आता हे बघा, आता पेंड खाली आलेली आहे। पेंडी रशीची गाठ सोडून पेंड काढून घेतलेली आहे आणि आता कल्पनावेनीने दोरी खेचलेली, ती दोरी एक दोर वरती गेलाय, पुन्हा त्याच दोराला बांधून पेंड खाली दुसरी पेंड सोडलेली आहे। हे बघा, भरपूर पेंडी काढलेल्या आहेत एका ताडापासून। एका पेंडीमध्ये 15 ते 20 फळं असतात, काही छोटी असेल त्याच्यात 5-7 वगैरे पण असतात आणि ही पेंड उचलायला भरपूर जड असते। सकाळी लवकर 7-8 वाजल्यापासून हे काम चालू करायला लागतं, कारण नंतर उन्हाचं हे होतं, ऊन वाढतं, त्यामुळे ते ताडाच्या झाडावर चढायला कठीण जातं। एकतर सकाळी लवकर नाहीतर मग संध्याकाळी हे ताडगोळे उतरवायला लागतात। हे बघा, ताडगोळे आता फोडायची सुरुवात करतायत नाना। ताडाच्या पेंडी भरपूर असल्या कारणाने सकाळी 3 ते 3:30 वाजल्यापासून उठून हे ताडगोळे असे फोडून घ्यायला लागतात। यामध्ये भरपूर मेहनत असते। हे बघा, व्यवस्थित असं ताडगोळा फोडायला लागतोय, कारण ही कला सगळ्यांना अवगत नाही। आतला जो गोळा आहे तो अखंड निघाला पाहिजे। हे बघा, अख्खे असे गोळे निघालेले आहेत, त्यामुळे असं कोणालाही हे सहजासहजी फोडून आतला गोळा काढता येत नाही। ह्यामध्ये ही पण एक कला आहे। हे बघा कसं व्यवस्थित फोडतायत आणि हा कोयता खास गोळे फोडायचा आहे, ह्याला औत म्हणतात आमच्याकडे चौलमध्ये। हे बघा कसली धार आहे ह्याला। एक ताडफळ असं घेऊन त्यातून गोळे काढायला लागतात। एका ताडफळामध्ये कमीत कमी 2 ते 3 एवढे गोळे निघतात। ताडगोळे फोडताना व्यवस्थितच असं हे करावं लागतं। खाली लाकडाचा ओंडका घेतलेला आहे, ताडफळ व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून। ताडगोळे आता फोडून झालेले आहेत। ताडगोळे आता लगेच मार्केटला विक्रीसाठी जाणार आणि ताडगोळे हे ज्या दिवशी फोडतात त्या दिवशीच मार्केटमध्ये नेऊन विकावे लागतात, कारण 24 तासाच्या आत हे फळ खायला लागतं। ताडगोळे हे डझनाच्या हिशोबात विकले जातात। ताडगोळे प्रामुख्याने थंड असतात, म्हणजे खायला थंड असतात, म्हणून हे उन्हाळ्यात ह्याला मागणी भरपूर असते। ताडगोळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि ते शरीरासाठी आपल्या लाभदायक असतं। थंड म्हणजे
उन्हाळ्यात थंड असतं, हे खाल्लेलं चांगलं असतं फळ. ताडगोळे हे व्यापारी लोक नानांकडून होलसेल भावात खरेदी करतात आणि पुढे अलिबाग, पोयनाड, वडखळ अशा मोठ्या ज्या बाजारपेठा आहेत तिथे विक्रीसाठी घेऊन जातात. ताडगोळे हे एक उत्पन्नाचं साधन आहे. नारळ, सुपारी ज्याप्रमाणे उत्पन्नाचं साधन आहे तसंच ताडगोळे हे प्रामुख्याने उत्पन्नाचं साधन आहे. त्यातून बऱ्याच प्रमाणात नफा होतो, पण भरपूर मेहनत पण घ्यावी लागते यासाठी. प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे चौलमध्ये जे ताडगोळे उतरतात आणि फोडून घेतात त्यांचा हा सकाळचा एक मार्च, एप्रिल, मे मधला हा रोजचा दिनक्रम चालू असतो. ताडगोळे झाडापासून एक आज उतरले ताडगोळे तर 8-1 दिवसांनी पुन्हा ते उतरून पेंडी उतरून घ्याव्या लागतात, नंतर ते एकदम जून होतात आणि मग ते जून झालेले गोळे आपण खाऊ शकत नाही. त्यामुळे ते व्यवस्थित त्याच्यावर पण लक्ष केंद्रित करावं लागतं. ताडगोळे फोडताना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण हे बघा ताडफळ एका हातात धरून दुसऱ्या हाताने कोयत्याच्या साह्याने ते फोडावे लागतात. त्यामुळे कधी कधी तुमच्या हातावर किंवा बोटावर पण कोयता येण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हे गोळे मेहनतीने काढावे लागतात. हे बघा ताडगोळे आता फोडून झालेले आहेत. पांढरे शुभ्र असे ताडगोळे निघालेले आहेत. आता थोड्याच वेळात हे मार्केटला विक्रीसाठी जातील. तुम्ही जर चौलमध्ये आलात तर हे ताडगोळे नक्की खरेदी करा, लाभदायक आहेत. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.